जयंत पाटील कपटी माणूस आहे असं गोपीचंद पडळकरांनी म्हटलंय। जतमध्ये मी निवडून न येण्यासाठी जयंत पाटलांनी खूप प्रयत्न केले असाही आरोप पडळकरांनी केला। आम्ही टप्प्यात आणून कार्यक्रम करतो, पडळकरांनी जयंत पाटलांवर टीका केली आहे। तर पडळकरांच्या डोक्यावर मंत्रिपद न मिळाल्यानं परिणाम झालाय। शरद पवार गटाचे नेते महबूब शेख यांनी पडळकरांवर टीका केली। प्रयत्न केला। सगळ्यात जास्त जयंतरावची झोप उडाली होती। जयंतराव झोपलंच नाही। जयंतराव एकदम कपटी आणि नीच माणूस असल्यामुळं तो आयुष्यात समाधानी राहत नाही। जो सर्वेतले एकदम हुशार आहे, तुम्हाला माहिती आहे, लय हुशार आहे, ती कार्यक्रम करतोय, टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतोय। अरे आम्ही टप्प्यात आणून करतोय। जयंतरावला माझा शब्द आहे, टप्प्यात आणून कार्यक्रम करणार। तुमच्या हिम्मत असेल तुम्ही लढा लोकांच्यासाठी। आम्ही जसं लढलो अनेक वर्ष, तुम्ही लढा ना। टोपीचंदच्या डोक्यावर परिणाम झालाय। याला मंत्रिपद मिळालं नाही म्हणून हे भयाकलंय जरा। याला वाटलं होतं मी लय शिव्या देतो म्हणून मला तुकडा टाकतील मंत्रिपदाचा, पण राम शिंदे साहेबाला विधान परिषदेचं सभापती केलं, त्याच्यामुळे ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय। आणि भारतीय जनता पार्टीनं तुम्हाला भोकायला ठेवलेलं आहे हे माहिती आहे। आता मीच कसा जयंत पाटील साहेबावर बोलू शकतो हे दाखवण्याचा किविलवाना प्रयत्न आहे। तू जयंत पाटील साहेबासारख्या माणसाचा कार्यक्रम करावा म्हणजे तुझ्यासारख्या झुरळानं हे हसू येण्यासारखं आहे खरं।